नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण तिखट शेवया कशा बनवायचे ते बघूया। त्यासाठी मी 1 ग्लास पाणी उकळून घेतले आणि त्यात 1 वाटी शेवया घालायचे आहेत। पाण्याला उकळी आल्यावर शेवया घालायचे आहेत। हे छान हलवून 5 मिनिट छान शिजवून घ्यायचे आहेत। शेवया पटकन शिजतात, त्याला जास्त वेळ लागत नाही। शेवया आपले छान शिजलेत। आता त्या स्ट्रेनरने म्हणजे चाळणीने त्यातलं पाणी काढून घ्यायचे, चाळून घ्यायचे। आता आपण कढईत 1 पळी तेल म्हणजे 2 चमचे तेल मी घातले। तेल तापले तर शेंगदाणे आधी तळून घ्यायचे। शेंगदाणे आधी तळून घ्यायचे, नंतर कांद्यासोबत टाकल्यावर ते तळले जात नाही। या प्रकारे शेंगदाणे मी आता तळून घेतलेत, ते काढून घ्यायचे। हे शेवया नाश्त्यासाठी खूप छान आहेत, कारण गोड शेवया बरेच जण खात नाही, त्यामुळे तिखट शेवया कोणी आवडीने खाईल। त्याच तेलात आपण आता थोडीशी मोहरी, जिरं, कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची हे छान मिक्स करून घ्यायचे, छान परतून घ्यायचे। हे छान परतून झालं की बारीक कापून घेतलेला 1 कांदा, त्यात थोडंसं मीठ घालायचे म्हणजे कांदा पटकन सोनेरी होतो। मीठ थोडंसं जास्त टाकले, त्यामुळे परत घालायची गरज नाही, कारण शेवया बनवताना त्यात मीठ घातलेलं असतं। कांदा छान सोनेरी झाला की त्यात आपण आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे, छान मिक्स करून घ्यायचे। आता यात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मॅगी मसाला आणि तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे। हे छान मिक्स करून घ्यायचे। मॅगी मसाला नाही घातला तरी चालतो, पण मुलं मॅगी मसाला घातल्यावर आवडीने खातील, त्यासाठी मी थोडासा घातला आहे। आणि आपण जे शिजवून घेतलेले शेवया आहेत त्या घालायच्या आहेत। हे छान मिक्स करून घ्यायचे। हे आपण टिफिनलाही देऊ शकतो मुलांना। हे बघा, या प्रकारे आता छान मिक्स करून घ्यायचे। हे छान मिक्स करून झाल्यावर त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। आपल्या शेवया तयार। यावर आवडत असल्यास थोडासा लिंबू पिळून घेतला तरी छान लागतो। या प्रकारे तुम्ही शेवया नक्की करून बघा। आवडले तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।